हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर डीएफ ब्लॉक एलिमेंट लेक्चर नंबर 21 आणि आज आपला जो टॉपिक आहे तो आहे केमिकल रिॲक्टिव्हिटी ऑफ लॅन्थेनॉइड्स. लॅन्थेनॉइड्सची केमिकल रिॲक्टिव्हिटी ही आपल्याला लक्षामध्ये घ्यायची आहे. लॅन्थेनॉइड्स जर का आपण बघितले तर 58 to 71 आहे. Ce58 टू ल्युटेटियम 71 बरोबर आहे. मग हे जे लॅन्थेनॉइड्स आहे हे लॅन्थेनॉइड्सचा जर का आपण विचार केला तर हे सगळे मेटल सारखे बिहेव करतात, पण त्यांचे जे अर्लियर मेंबर्स आहे हे अर्लियर मेंबर कॅल्शियम सारखे मोर रिॲक्टिव्ह आहे आणि लॅटरॉन मेंबर जे आहे त्यामध्ये रिॲक्टिव्हिटी थोडी कमी होत जाते आणि त्यांची रिॲक्टिव्हिटी ही ॲल्युमिनियम सारखी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे सुरुवातीचे लॅन्थेनाइड जरा जास्त रिॲक्टिव्ह कॅल्शियम सारखं वागणार, नंतरचे लॅन्थेनाइड थोडे कमी रिॲक्टिव्ह ॲल्युमिनियम सारखं वागणार. बघा आपण वाक्य दिलंय, अर्लियर मेंबर्स ऑफ लॅन्थेनाइड्स आर क्वाइट रिॲक्टिव्ह सिमिलर टू कॅल्शियम बट ॲज द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस दे बिहेव लाईक अ ॲल्युमिनियम. ते कोणासारखं वागायला सुरुवात करतात तर ॲल्युमिनियम सारखं वागायला सुरुवात करत असतात. तर आपण काही रिॲक्शन्स लॅन्थेनॉइड्सच्या लक्षामध्ये घेणार आहे. एक चार्ट आपण बनवलेला आहे, तुम्ही सुद्धा वहीमध्ये कागदावरती अशा पद्धतीचा चार्ट करून या रिॲक्शन्स लक्षामध्ये ठेवायला पाहिजे. जर का MCQ करता विचारात घेतलं तर रिॲक्शन बॅलन्सचा प्रश्नच उद्भवत नाही. रिॲक्टंट, रिएजंट आणि डायरेक्ट प्रॉडक्ट तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील, परंतु जर का बोर्डाच्या एक्झामचा विचार केला तर तुम्हाला रिॲक्शन लिहून सुद्धा बघता आली पाहिजे. अदरवाईज कुठली नीट असेल, JEE असेल, MST CET असेल, याच्याकरता मात्र आपल्याला नुसते रिॲक्टंट, रिएजंट आणि डायरेक्ट कोण आहे प्रॉडक्ट हे आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात ठेवावं लागेल. तर पहिली, लॅन्थेनाइड व्हेन रिॲक्ट्स विथ अ कार्बन ॲट 2500 डिग्री सेल्सिअस देन दे गिव्स अस लॅन्थेनाइड कार्बाइड ऑफ डिफरंट टाईप. वेगवेगळ्या प्रकारचे लॅन्थेनाइड कार्बाइड ते आपल्याला देतात असं दिसून आलेलं आहे. कोणकोणते लॅन्थेनाइड कार्बाइड मिळू शकतात? Ln3C, दुसरा आहे LnC2, तिसरा आहे Ln2C3. आता यामध्ये हा जो Ln3C आहे याची रिॲक्शन कशी लिहिणार? तर थ्राइस ऑफ Ln प्लस C गिव्स Ln3C. टेम्परेचर हे द्यायचं, काय सांगितलं आपण? थ्राइस ऑफ Ln प्लस C गिव्स Ln3C 2500 डिग्री सेल्सिअस. आता Ln म्हणजे लॅन्थेनाइड आहे, कोणताही लॅन्थेनाइड यातला घ्या 58 to 71, तो या पद्धतीची रिॲक्शन देणार. दुसरा आहे LnC2, मग Ln प्लस ट्वाइस ऑफ C गिव्स LnC2. तिसरा Ln2C3, काय रिॲक्शन लिहिणार सांगा? ट्वाइस ऑफ Ln प्लस थ्राइस ऑफ C, टेम्परेचर तेच, we get lanthanide carbide of different type. बरोबर आहे की? दुसरा आहे lanthanide when heated with a hydrogen then we get lanthanoid hydride LnH3. काय फॉर्म्युला आहे lanthanide hydrideचा? LnH3. आता रिॲक्शन कशी लिहिता येईल बघा. Ln प्लस H2 गिव्स LnH3. याला बॅलन्स करायचं, हिट केल्यावर रिॲक्शन होते. इथे 2 आणि 3 आहे म्हणजे इथे ट्वाइस आणि इथे थ्राइस येईल, मग ट्वाइस ऑफ Ln. ट्वाइस ऑफ Ln प्लस थ्राइस ऑफ H2 गिव्स ट्वाइस ऑफ LnH3. लॅन्थेनाइड व्हेन हिटेड विथ अ हायड्रोजन देन वी गेट लॅन्थेनाइड हायड्राइड. पुढला आहे लॅन्थेनाइड व्हेन हिटेड विथ ऑक्सिजन देन वी गेट लॅन्थेनाइड ऑक्साइड Ln2O3. Ln2O3. Ln प्लस O2 हिट केल्यावरती होणार. 2 3 आहे म्हणजे सरळ सरळ या ठिकाणी थ्राइस, या ठिकाणी ट्वाइस. इथे ट्वाइस ऑफ Ln2O3 म्हणजे 4 Ln प्लस थ्राइस ऑफ O2 गिव्स ट्वाइस ऑफ Ln2O3. रिॲक्शन बॅलन्स आहे का बघा. 4 Ln आहे, इथे 6 ऑक्सिजन आहे. लॅन्थेनाइड व्हेन हिटेड विथ ऑक्सिजन देन वी गेट लॅन्थेनाइड ऑक्साइड Ln2O3. लॅन्थेनाइड व्हेन हिटेड विथ सल्फर देन वी गेट Ln2S3. Ln2S3. फॉर्म्युला एकाच प्रकारचे आहेत बघा. लॅन्थेनाइड व्हेन हिटेड विथ सल्फर, 2 लॅन्थेनाइड 3 सल्फर. लॅन्थेनाइड व्हेन हिटेड विथ सल्फर देन वी गेट लॅन्थेनाइड सल्फाइड.
त्यानंतर आहे लॅन्थेनाइड व्हेन हिटेड विथ नायट्रोजन देन वी गेट लॅन्थेनाइड नायट्राइड LNN. लॅन्थेनाइड व्हेन हिटेड विथ नायट्रोजन देन वी गेट लॅन्थेनाइड नायट्राइड. या ठिकाणी LNN मिळाला, N2 आहे म्हणजे इथे ट्वाइस लागेल, इथे सुद्धा ट्वाइस ऑफ Ln प्लस N2 गिव्स ट्वाइस ऑफ LNN. व्हॉट इज LNN? लॅन्थेनाइड नायट्राइड. हा आपल्याला मिळाल्याचं दिसून येतं. त्याच्यानंतर दिलेला आहे लॅन्थेनाइड गिव्स रिॲक्शन विथ मिनरल ऍसिड लाईक HCl टू गिव्ह LnCl3 विथ द लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस. लॅन्थेनाइड हा मिनरल ऍसिड लाईक HCl सोबत रिॲक्शन देतो. लॅन्थेनाइड रिॲक्ट्स विथ HCl and gives us LnCl3 lanthanide chloride with the liberation of hydrogen gas. आता बॅलन्स जर का रिॲक्शन करायची म्हटलं, आपल्याला LnCl3 तयार करायचं आहे, तर या ठिकाणी आपल्याला लागेल 6HCl. Ln plus 6HCl gives twice of LnCl3 plus thrice of H2, twice of alanine. Twice of Ln plus 6HCl gives twice of LnCl3 plus thrice of H2. तुम्हाला बॅलन्स कशी करायची बघा. Ln आपल्याला काय माहिती आहे, लॅन्थेनाइड व्हेन रिॲक्ट्स विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड गिव्स लॅन्थेनाइड क्लोराइड विथ द लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस. आता याला बॅलन्स करायचं आहे. बॅलन्स करण्यासाठी या ठिकाणी क्लोरीन जे आहे हे किती दिसतात आहे आपल्याला 3. इथे थ्राइस ऑफ आपण घेऊ शकत नाही कारण इथे H2 आहे. मग हा जो हायड्रोजन आणि क्लोरीन दोन्हीही बॅलन्स करण्याच्या दृष्टीने आपल्याला Ln प्लस 6HCl गिव्स ट्वाइस ऑफ LnCl3 प्लस थ्राइस ऑफ H2 असं घ्यावं लागेल. जसं ॲल्युमिनियमची आपण रिॲक्शन घेतो, ट्वाइस ऑफ Al प्लस 6HCl गिव्स ट्वाइस ऑफ AlCl3 प्लस थ्राइस ऑफ H2. बरोबर आहे की नाही? ही सुद्धा जी रिॲक्शन होती ही सुद्धा ॲल्युमिनियम सारखी आहे, ही सुद्धा रिॲक्शन ॲल्युमिनियम सारखी आहे. ठीक आहे ना? आता ही आपण मिनरल ऍसिड सोबत रिॲक्शन दिली, लिबरेशन कोणाचं झालंय? हायड्रोजन गॅसचं लिबरेशन झालंय. लॅन्थेनाइड व्हेन रिॲक्ट्स विथ वॉटर सोबत जर का लॅन्थेनाइडची रिॲक्शन घेतली तर आपल्याला LnOH/3 लॅन्थेनाइड हायड्रॉक्साईड मिळत असतो, जे आयोनिक आणि बेसिक हायड्रॉक्साइड्स असतात. काय रिॲक्शन आहे बघा. लॅन्थेनाइड व्हेन रिॲक्ट्स विथ वॉटर देन वी गेट lanthanide hydroxide with the liberation of hydrogen gas. रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी ट्वाइस घ्या. ट्वाइस ऑफ Ln प्लस थ्राइस ऑफ H2O गिव्स ट्वाइस ऑफ LnOH/3 विथ द लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस झाल्याचं आपल्याला दिसून येईल. आता या ज्या रिॲक्शन्स आपण घेतलेल्या आहेत, पहिली काय घेतली होती? लॅन्थेनाइड व्हेन रिॲक्ट्स विथ अ कार्बन ॲट 2500 डिग्री सेल्सियस वी गेट डिफरंट टाइप्स ऑफ लॅन्थेनाइड कार्बाइड, Ln3C, Ln2C, Ln2C3. Lanthanide when heated with a hydrogen, then we get lanthanide hydride. Lanthanide when heated with oxygen, then we get lanthanide oxide. Lanthanide when heated with sulfur, then we get lanthanide sulfide. Lanthanide when heated with nitrogen, then we get lanthanide nitride. Lanthanide when reacts with a mineral acid like HCl, then we get lanthanide chloride with the liberation of hydrogen gas. Lanthanide when reacts with water, then it gives us ionic basic hydroxide, that is LnOH/3 with the liberation of hydrogen gas. चार्ट एकदा का आपण लिहून बघितला तो लक्षात बसला की त्यावरनं रिॲक्शन लिहिणं आपल्याला सोपं जाऊ शकतं. एक कन्सेप्ट अजून दिली आहे बघा. लॅन्थेनाइड व्हेन हिटेड विथ ऑक्सिजन गिव्स लॅन्थेनाइड ऑक्साइड. दीज लॅन्थेनाइड ऑक्साइड व्हेन रिॲक्ट्स विथ वॉटर. हे जे लॅन्थेनाइड ऑक्साइड आहे Ln2O3 व्हेन रिॲक्ट्स विथ वॉटर सोबत जर का त्याची आपण रिॲक्शन घेतली तर आपल्याला मिळत असतो ट्वाइस ऑफ LnOH/3. काय मिळेल आपल्याला? ट्वाइस ऑफ LnOH/3 म्हणजे लॅन्थेनाइड हायड्रॉक्साइड मिळाल्याचं आपल्याला दिसून येईल. म्हणजे लॅन्थेनाइड हायड्रॉक्साइड तुम्ही दोन पद्धतीने तयार करू शकाल. लॅन्थेनाइड व्हेन रिॲक्ट्स विथ वॉटर गिव्स लॅन्थेनाइड हायड्रॉक्साइड, किंवा लॅन्थेनाइड फर्स्ट हिटेड विथ ऑक्सिजन टू गिव्ह लॅन्थेनाइड ऑक्साइड विच व्हेन रिॲक्ट्स विथ वॉटर गिव्स लॅन्थेनाइड हायड्रॉक्साइड. हे आपल्याला या ठिकाणी मिळाल्याचं दिसून येणार आहे. त्याच्यानंतर अजून एक रिॲक्शन घेतली आहे. लॅन्थेनाइड व्हेन हिटेड विथ ऑक्सिजन गिव्स लॅन्थेनाइड ऑक्साइड. These lanthanide oxide when reacts with carbon dioxide.
lanthanide oxide when reacts with a carbon dioxide, then we get Ln2CO3/3 lanthanide carbonate. आपल्याला lanthanide carbonate मिळाल्याचं दिसून येतं. Lanthanide oxide when reacts with a carbon dioxide, then we get lanthanide carbonate. या दोन रिएक्शन्स आपण इथे दिलेले आहेत. हे हायड्रोक्साइड मिळाले आणि हे कार्बोनेट मिळाले. फास्ट रिवाइज करू. सगळ्यात पहिल्यांदा कार्बन सोबत 2500 डिग्री सेल्सियसला लॅन्थेनाइड कार्बाइड Ln3C LnC2 Ln2C3 टाइप. हायड्रोजन सोबत लॅन्थेनाइड हायड्राइड. ऑक्सिजन सोबत लॅन्थेनाइड ऑक्साइड Ln2O3. सल्फर सोबत Ln2S3 लॅन्थेनाइड सल्फाइड. नायट्रोजन सोबत LnN लॅन्थेनाइड नायट्राइड. मिनरल ॲसिड सोबत LnCl3 मेन लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस. Water सोबत lanthanide hydroxide with the liberation of hydrogen gas. These hydroxides are ionic and basic. Lanthanide oxide when further reacts with water, then we get lanthanide hydroxide. Lanthanide oxide when further reacts with carbon dioxide, then we get lanthanide carbonate. This is about the chemical reactivity of the lanthanoids. Minch metal. It is an alloy of lanthanoid. It contains lanthanum metal, iron and traces of sulfur, carbon, calcium and aluminium. This minch metal is used in the manufacture of bullet and shell. बंदुकीच्या गोळ्या किंवा तोफेचे गोळे शेल बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. It improve the quality of steel. स्टीलची क्वालिटी सुद्धा हे इम्प्रूव्ह करू शकतं. It is used in gas lighter. गॅस लायटर मध्ये याचा उपयोग करतात. It can withstand high pressure. ते अतिशय जास्त ताण जास्त प्रेशर ते सहन करू शकतं. And that's why it is used in making the small furnaces in industry. इंडस्ट्री मधल्या ज्या भट्ट्या असतात फर्नेसेस असतात स्मॉल फर्नेसेस त्यामध्ये याचा उपयोग केला जाऊ शकतो. This is about the alloy of lanthanoid. Now lanthanoids are also called as rare earth. ॲक्च्युअली आपण याच्या आधीला असं म्हटलं होतं की F ब्लॉक एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज रेअर अर्थ. पण त्या F ब्लॉक एलिमेंटमध्ये सुद्धा स्पेशली कोण आहे रेअर अर्थमध्ये लॅन्थेनॉइड. लॅन्थेनॉइड्स आर कॉल्ड ॲज रेअर अर्थ. का बरं रेअर शब्द का बरं? बिकॉज अवेलेबल इन स्मॉल स्केल. आणि अर्थ शब्द का बरं आहे? बिकॉज दे नेव्हर ऑकर्स इन फ्री स्टेट बट ऑकर्स इन कंबाईन्ड स्टेट इन द फॉर्म ऑफ ऑक्साइड इन अर्थ क्रस्ट. ते फ्री स्टेटमध्ये सापडत नाही. ते कंबाईन स्टेटमध्ये मिनरल फॉर्ममध्ये ऑक्सिजन सोबत सापडतात आणि कुठे सापडतात? अर्थ क्रस्ट. मग अर्थ क्रस्टमध्ये सापडतात म्हणून अर्थ. सहजासहजी सापडत नाही रेअर आहे म्हणून रेअर. म्हणून लॅन्थेनॉइड्सला काय म्हटलंय? रेअर अर्थ. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ लॅन्थेनॉइड. लॅन्थेनॉइड्स जे आहे ते हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत ते. मग हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. They are soft, malleable, ductile, good conductor of heat and electricity. Metallic properties दाखवत आहे. They are silvery white. They are silvery white basically. परंतु tarnish radially when exposed to air. लगेच त्याचं रस्टिंग प्रोसेस टार्निशिंग प्रोसेस त्याची सुरू होते ज्याला आपण काय म्हणत असतो? ऑक्सिडेशन. क्विक टार्निशिंग क्विक रस्टिंग त्याचं करोजन सुरू झाल्याचं दिसून येतं. लॅन्थेनॉइड्स आर हार्ड ॲज कम्पेअर टू ॲक्टेनाइड. ॲक्टेनाइड आपल्याला पुढे बघायचं आहे. तर ॲक्टेनाइडच्या तुलनेमध्ये लॅन्थेनॉइड्स हे कसे आहेत? हार्ड आहेत. आणि अमंग द लॅन्थेनाइड ॲज द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस द हार्डनेस ऑल्सो इन्क्रीजेस. जसा जसा ॲटॉमिक नंबर लॅन्थेनाइडमध्ये वाढत जाईल 58 to 71 हार्डनेस सुद्धा वाढत गेल्याचं आपल्याला दिसून येतं. The lanthanides having high density in the range of 6.67 to 9.94 gram per ml. हाय डेन्सिटी त्यांची असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. काय प्रॉपर्टीज दिल्या? फिजिकल प्रॉपर्टी हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, सॉफ्ट आहे, मेलेबल, डक्टाईल, गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी आहे, सिल्वरी व्हाईट आहे. इट टार्निश रेडायली व्हेन एक्सपोज्ड टू एअर, अंडरगोज ऑक्सिडेशन क्विकली. इट इज हार्ड ॲज कम्पेअर टू ॲक्टेनॉइड. देअर हार्डनेस increases with increase in atomic number. Their density is also high in the range of 6.67 to 9.94 gram per ml. This is about lanthanoids. Lanthanoids ची कन्सेप्ट या ठिकाणी आपण बघितलेली आहे.